लिंबू सरबत प्यायला तुम्हाला आवडतं का हो? उन्हाळ्यामध्ये अगदी थंडगार लिंबू सरबत प्यायला मला तर खूपच आवडतं. पण होतं असं की उन्हाळ्यामध्ये लिंबाचे भाव अगदी गगनाला जाऊन टेकतात. सध्या लिंबाचा भाव थोडा आवाक्यातच आहे. लिंब स्वस्त असतानाच लिंबू सरबताची तयारी करून ठेवली तर? हॅलो फ्रेंड्स, यज्ञ कर्म फूड्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण लिंबू सरबत सिरप बनवणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही अगदी 2 मिनिटांमध्ये लिंबू सरबत बनवू शकता. लिंबू सरबत सिरप बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 कप लिंबाचा रस घेतलेला आहे. आपल्याला लिंबाच्या रसाच्या 3 पट म्हणजेच 1 कप रसासाठी 3 कप साखर घ्यायची आहे. 1 कप लिंबाच्या रसासाठी 3 कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे प्रमाण वापरल्यानंतर जेव्हा तुम्ही लिंबू सरबत बनवता त्यावेळी तुम्हाला वरतून साखर घालण्याची अजिबात गरज पडत नाही. सिरप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. साखरेचा पाक बनवून घेण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये साखर घालून घेतलेली आहे. आता आपल्याला या साखरेमध्ये साखरेच्या अर्धा म्हणजेच या ठिकाणी मी 3 कप साखर घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला यामध्ये 1.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी साखरेमध्ये 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस मोठा करून ही साखर या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. अशा प्रकारे हलवत आपल्याला ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण साखर विरघळली गेली आहे. पाकाला उकळी आलेली आहे. आता आपल्याला याला मंद गॅसवरती 8 ते 10 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. आपल्याला एकतारी किंवा त्याच्यापेक्षा घट्ट पाक बनवून घ्यायचा आहे. आपल्याला कच्चा पाक अजिबात बनवायचा नाही, कारण हा पाकच प्रिझर्वेटिव्हचं काम करतो. तुम्ही 2 तारी पाक केला तरीही चालेल, पण जर पाक कच्चा राहिला तर आपलं सिरप अजिबात टिकणार नाही. आता आपला पाक तयार झालेला आहे व मी मंद गॅसवरती तो उकळत ठेवलेला आहे. आता आपण पाक तयार झाला आहे की एक वेळा चेक करू. मी पाक प्लेटमध्ये घेऊन तो थोडासा थंड करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला एकदम छान असा एकतारी पाक बनून तयार झालेला आहे. या ठिकाणी आपला पाक बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला या पाकाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. पाक थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. आता आपला पाक थंड झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाक थंड झाल्यानंतर तो घट्ट झालेला आहे. पाक थंड झाल्यानंतर त्याचे क्रिस्टल झाले तरीही चालतील, पण आपल्याला कच्चा पाक अजिबात करायचा नाहीये. आता आपण या पाकामध्ये लिंबाचा रस मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत 1/2 टेबलस्पून काळं मीठ. आता आपल्याला हा लिंबाचा रस व साखरेचा पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जर तुम्ही लिंबाचा रस व साखरेचा पाक व्यवस्थित मिक्स केला नाही तर साखरेचा पाक बुडाशी बसेल व लिंबाचा रस वरती येईल. त्यामुळे आपल्याला साखरेचा पाक व लिंबाचा रस एकजीव करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला साखरेचा पाक, लिंबाचा रस व काळं मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. एकदम परफेक्ट असं आपलं लिंबू सरबत सिरप बनून तयार आहे. आता आपल्याला हे लिंबू सरबत सिरप काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे सिरप अगदी वर्षभर एकदम छान टिकतं. या ठिकाणी मी एका काचेच्या बरणीमध्ये आपलं सिरप भरून ठेवलेलं आहे. या सिरपचा वापर करून तुम्ही अगदी मिनिटभरामध्ये लिंबू सरबत तयार करू शकता. आता आपण या लिंबू सरबत सिरपचा वापर करून लिंबू सरबत कसं बनवायचं हे पाहू. लिंबू सरबत बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 ग्लास घेतलेला आहे. लिंबू सरबत बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा चमचा चिया सीड्स, त्याला सब्जा बी असंही म्हटलं जातं, भिजत घातल्या होत्या. या चिया सीड्स एकदम थंड नेचरच्या असतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी या खूप जास्त मदत करतात. आपल्याला या 1 चमचा भिजवलेल्या सब्जा बी शरबतामध्ये घालून घ्यायच्या आहे. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आता आपण ग्लासमध्ये घालून घेणार आहोत 2 टेबलस्पून लिंबू सरबत सिरप, जे आपण नुकतंच बनवून ठेवलेलं आहे. एका काचेच्या ग्लाससाठी तुम्हाला पोह्याच्या चमच्याने 4 चमचे लिंबू सरबत सिरप घालून घ्यायचं आहे. आता आपण ग्लासमध्ये घालून घेऊ थंडगार पाणी. तुम्ही 1 ते 2 आईस क्यूबही घालून घेऊ शकता. आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने लिंबू सरबत सिरप, चिया सीड्स व पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे अगदी मिनिटभरामध्ये तयार आहे आपलं थंडगार असं लिंबू सरबत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।